वालावल आणि आजूबाजूला बघण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. लक्ष्मीनारायण मंदिरापासून जवळच असलेला कर्ली खाडीकाठ हा असाच एक बघण्यासारखा स्पॉट आहे. होडीतून खाडीची सफर इथं चालते. इथं आलो तर बोट पलीकडच्या किनाऱ्यावरती होती. आम्ही बोलवताच बोटवाले मामा बोट घेऊन आले आणि आमच्यासह अजून 4-5 लोकांचा बोट प्रवास सुरू झाला. अगदी नाममात्र चार्ज घेऊन ही बोट सफर घडवली जाते. कर्ली खाडीचं शांत पात्र, समोरच्या काळसेगावच्या तीरावरची नारळाच्या झाडाची भिंत आणि खाडीत डोकावणारे 2-3 माड, असं काहीसं चित्र अनुभवत आमचा प्रवास सुरू होता. ही बोट उलटू नये आणि तिचा बॅलन्स व्यवस्थित राहावा याकरता हे लाकडाचे स्ट्रक्चर तिला लावलेले असते. याला उलांडी असे म्हणतात. ही बोट या काठीच्या साह्याने पुढे हाकली जाते. समोर हे जे बघताय याला म्हणतात जुवे बेट. आमची बोट आता या बेटाला एक फेरी घालणार होती. या बेटावर बरीच जीवसृष्टी बघायला मिळते. झाडांवर दिसणारे विविध पक्षी इथं बघायला मिळतात. या प्रवासादरम्यान कांदळवनं सुद्धा अनुभवायला मिळतात. इथल्या कांदळवनांची चांगलीच वाढ झालेली इथे दिसते. इथं हे असं नागमोडी आकाराचं एक नारळाचं झाड पण दिसतं. हा संपूर्ण बोटीचा प्रवास हा शांततेसोबतच निसर्गाशी कनेक्ट करणारा प्रकार आहे.